तर मोठी बातमी समोर येते। काँग्रेस नेत्या रश्मी बर्वेंना सुप्रीम कोर्टाने दिलासा नाकारलेला आहे। जात पडताळणी प्रकरणाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळलेली आहे। मोठी बातमी समोर येते। रश्मी बर्वेंना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाहीच। आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर सध्या आपल्या सोबत आहेत। संदीप, काय अधिक माहिती आहे? खरं तर रामटेक मतदारसंघामधून आपल्याला माहिती आहे मनश्री रश्मी बर्वे ज्या आहेत त्या काँग्रेसच्या प्रामुख्याने महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत आणि त्यांच्या जात पडताळणीचा जो मुद्दा आहे तो गाजला होता। पहिल्यांदा हे प्रकरण हायकोर्टामध्ये गेलं होतं, मात्र हायकोर्टानं देखील हस्तक्षेप करायला नकार दिला होता। इलेक्शन कमिशननं जी काही जो निर्णय घेतला होता त्याला स्थगिती दिली होती, मात्र त्याच्याबाबत हस्तक्षेप करायला नकार दिला होता आणि त्यानंतर रश्मी बर्वे यांच्यामार्फत सुप्रीम कोर्टामध्ये याबाबतची एक याचिका दाखल करण्यात आली होती। उद्यापासून 4 दिवस सलग सुप्रीम कोर्टाला सुट्टी आहे, त्यामुळे आज या याचिकेवर सुनावणी अपेक्षित होती। काही वेळापूर्वी ही सुनावणी झालेली आहे आणि त्यामध्ये सरकारवर देखील कडक ताशेरे जे आहेत ते सुप्रीम कोर्टाने ओढलेले आहेत, कारण कुठलंही प्रकरण जे आहे ते थेट सुप्रीम कोर्टामध्ये येता कामा नये। त्या पहिल्यांदा म्हणजे राज्यामध्येच त्या किंवा राज्यातल्या न्यायालयाकडेच त्याबाबतचा निर्णय घेतला जावा असं देखील म्हटलं आहे। त्याचबरोबर मुंबई हायकोर्टाचा जो काही निर्णय आहे तो बदलायला देखील सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे आणि याचिका जी आहे तीच खारिज केली, म्हणजे निकाली काढलेली आहे किंवा ती याचिका जी आहे ती फेटाळलेली आहे असं म्हणता येईल। त्यामुळे रश्मी बर्वे यांच्यासमोरच्या आता अडचणी ज्या आहेत त्या पुन्हा वाढू शकतात, कारण त्यांना उमेदवारी साहजिकच आहे मिळणार नाही। मात्र रामटेक मतदारसंघातून त्यांचे पती जे आहेत त्यांनी अर्ज भरलेला आहे, तो कदाचित वैध ठरू शकतो, त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळू शकतो। मात्र रश्मी बर्वे यांची याचिका जी आहे ती मात्र सुप्रीम कोर्टाने फेटाळलेली आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।